ओके ओके, काही हरकत नाहीये, मात्र कुठल्या प्रकारची पॅनल्टी नसेल. तर वैयक्तिक पहिला संघाच्या वतीने पहिलं षटकाताना गोलंदाज भरत चौधरी रायटाम ओव्हरचा मारा स्ट्राईक रोटेट करतोय आणि पहिला चेंडू ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची आउटसाइड एज घेतोय. एसटी रक्षक आपण दक्ष पाहिला आणि पहिल्या चेंडूवर बिग सफलता. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली ती ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू बॅटची घेतो आउटसाइड एज. एसटी रक्षक देखील आपण दक्ष पाहिला. कुठल्या प्रकारची चूक त्याच्या माध्यमातून झाली नाही आणि पहिल्या चेंडूवर मोठी सफलता प्राप्त करताना गोलंदाज भरत चौधरी. नेक्स्ट बॅट्समन धर्मेंद्र तांगडी, एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड. नेहमीच खऱ्या अर्थानं ज्याच्या बॅटमधून आपण आक्रमक खेळ पाहतोय, मोठ्या धावसंख्येने खऱ्या अर्थानं आपलं अकाउंट ओपन करणारा फलंदाज धर्मेंद्र तांगडी. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मार्ग पंचांना क्रॉस करतो. राईट आर्मवरचा मारा स्ट्राईक रोटेट करतो. न्यू बॅट्समन न्यू बॅटल. वेलकम साहिल केनी, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. खऱ्या अर्थाने स्पर्धा संपन्न होण्यामुळे तुमचं देखील सिंहाचा वाटा आहे. चेंडू थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट कव्हरला एक धाव घेण्याची संधी झाली, मात्र एकच धावेवर समाधान आणि एक धावेने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन होत आहे. धावसंख्या होती 1-1. षटक क्रमांक पहिला. नाणेफेक जिंकल्यानंतर एक धाडशी निर्णय फलंदाजी करण्याचा इगलस्पोर्ट खाडी या संघाचा. अतिशय चांगला चेंडू. वेलकम नारायणजी पाटील, गावदी स्पोर्ट्स वेळे या संघाचे कुल कॅप्टन, 40+ फॉर्मॅटचे उत्कृष्ट क्रिकेटर, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. चेंडू थोडासा फ्लिक झाला. चेंडू ऑन साईडला जातोय. स्क्वेअर ऑफ विकेट. एक धाव घेण्याची संधी अशोक याला. धावसंख्या 1ने पुरस्कृत. धावसंख्या होती 1-2. पुन्हा एकदा भरत चौधरी. चेंडू सुंदरसा स्टेट ड्राईव्हचा फाटका. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण, मात्र इनफिल्ड मधून एक धाव मात्र कंप्लीट. रनिंग बिटवीन अतिशय सुरेख सुंदर आपण पाहतो. एक धाव कंप्लीट झाली. एक धावसंख्या 3 वर पोहोचली. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. चेंडू घेतो बॅटचे चुंबन. एसटी रक्षक दक्ष. विकेटचं पतन. काय कमालीची गोलंदाजी, अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी. खऱ्या अर्थानं संघटकाला विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी अशोक भरत चौधरी याची आपण पाहतोय. पाटील सॉरी, सातबार थोडासा चुकीचा झाला, काही हरकत नाहीये. चुकीची दुरुस्ती भरत पाटील. नेक्स्ट बॅट्समन संजय तांगडी येतोय. डावखुरा फलंदाज. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संजय मार्ग पंचांना क्रॉस करतोय. राईट आर्मवरचा मारा स्ट्राईक रोटेट करतो. न्यू बॅट्समन न्यू बॅटल संजय तांगडी. सध्या अद्यव स्थिती आपण पाहतोय खाडी या संघाची 2-3. आउट ऑफ इनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. चांगला फटका संजय तांगडी याच्या बॅटमधून सजतो. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावांनी स्वतःचा ज्यानं अकाउंट ओपन केला. संघात धावसंख्या देखील 2 धावांनी पुढे गेली. धावसंख्या होती ती 2-5. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडंसं बॅकफुटवर संघ आपण पाहतोय. सजेची कामगिरी पहिल्या ओव्हरमधून झाली नाहीये. धाव्या त्या फक्त 5 आणि 2 महत्वाचे फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला. तर पहिल्या ओव्हरमधून भरत पाटील याचं मी कौतुक करेन. खऱ्या अर्थानं त्यानं टाकले, संघाने टाकले, त्याच्यावर विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र अशी गोलंदाजी त्यानं केली. फक्त धावा खर्च केल्या 5 आणि 2 महत्वाचे फलंदाज ज्याने बाद केले.
पिंटू दुसऱ्या षटकाला प्रारंभमध्ये वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज येतो रवी चौधरी. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं दुसऱ्या षटकातला गोलंदाज रवी चौधरी. चला थोडासा स्पीडअप करा, बेल कमी घ्या. यानंतर मीर स्पोर्ट्स इम्प्रोइजच्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडूला स्वीप काढायचा होता, मात्र प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर धर्मेंद्र तांगडी याला मात्र एक धाव त्याच्या माध्यमातून कंप्लीट केली गेली. या एकदा संघा धावसंख्या 5-6 वर. पंचांचा मला वाटतं लेगबाईचा शेअर येतोय. पंच विश्वास पाटील. भरोडी विपक्ष पूर्णा या दोन संघांमधून पुढील सामना असेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. भरोडी विपक्ष पूर्णा. चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग समजा दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. तत्पूर्वी दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित असेल तर कॅप्टन आपण आपली लिगली नोंदणी या ठिकाणी करायची आहे. वेलकम प्रकाश भगत, मिरस्पोर्ट भरडुई या संघाचे कॅप्टन. ऑन साईडला खेळण्याचा पर्यंत प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी रिपोर्ट थोडंसं उशिरा केलं इगलस्पोर्ट खाडिया संघानं आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी खाडिया संघाला 3 धावांची पॅनल्टी दिली जाते. पनिश केलं जातं खाडिया संघाला कारण त्यांचा रिपोर्ट या ठिकाणी फार उशिरा झालाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची घेतो पुन्हा एकदा आउटसाइड एज. एसटी रक्षक आपण दक्ष पाहिला. फलंदाज बाद होतो संजय. पूर्णा विपक्ष भरोडी या दोन संघांमधून पुढील सामना असेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. नेक्स्ट बॅट्समन इगलस्पोर्ट खाडिया संघाचा प्रल्हाद. एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड विस्फोटक फलंदाज. नेहमीच खऱ्या अर्थाने ज्याचा बॅटमधून आपण एक आक्रमक खेळ पाहतोय आणि खऱ्या अर्थाने संघात देखील आता मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. संघ थोडासा आपण बॅकफुटवर पाहतोय. गोलंदाज रवी चौधरी. या धावसंख्येवर गाडी थांबलेली आहे खाडिया संघाची. पुन्हा एकदा रवी. खऱ्या हाताने खेळला तो ऑफ साईडला चेंडू जातो ऑन साईडला. ज्यानंतर पुन्हा पोच घेत थाना एक धावगणीची संधी. चेंडू जातो शॉर्ट सेलिंग मिडॉनला. स्वतः गोलंदाज इनफिल्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण करतो. आपल्या फॉलो तो चेंडूला कलेक्ट करतोय. मात्र ह्याच दरम्यान एक धावगणीची संधी झाली आणि एक धावेने संघाची धावसंख्या 7 वर पोहोचली. हा चेंडू थोडासा स्वर आहे. पंच देतील वाईटचा इशारा. एक धावेचा निर्बळ. धावसंख्येकडे पुरस्कार धावसंख्या देते 8. मस्ट टाइम स्ट्रोक आहे. स्क्वेअर ऑफ विकेट. झेल घेण्याचा चांगला अतिशय चांगला दमदार प्रयत्न. खऱ्या हाताने झेलपर्यंत पोहोचण्याचा अतिशय चांगला प्रयत्न आपण शेतकऱ्याच्या माध्यमातून पाहिला. मात्र झेल त्याच्या माध्यमातून कॅरी झाला नाहीये. झेल सुटतो, जीवदान मिळते, चेंडू होतो धरणीला दान आणि ह्याच दरम्यान 2 धावा काढण्याची संधी देखील प्राप्त झाली. या 2 धावेने खाडी संघाची धावसंख्या होते ती 10. आज धर्मेंद्र तांगडी मनसोख बॅटिंग करतोय.
चेंडूला बिग हिट, मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर षटक क्रमांक दुसरं संपते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर ईगल स्पोर्ट्स खाडी या संघाची अद्ययावत स्थिती 3-10. पूर्ण संघाचा कॅप्टन आपण देखील आपलं रिपोर्टिंग करा. तिसऱ्या षटकाला प्रारंभामध्ये वैयक्तिक पाला सांघिक तिसरं गोलंदाज पिंटू. चला प्लीज थोडंसं वेलकम स्पीडअप करा. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. गोलंदाज पिंटू संघातील सर्वात महत्वाचं ट्रम्प कार्ड. स्ट्राईक रोडे करतो संघाचा विस्फोटक फलंदाज प्रल्हाद तांगडी. चेंडूला ऑन द राईज ऑन द खेळण्याचा प्रयत्न, आउट ऑफ इन साईडचा फटका सजलाय. चेंडू जातोय शॉट कव्हरला, क्षेत्ररक्षक दक्ष आहे. 2 धावा कंप्लीट. 3चा प्रयत्न. इकडे बसा या ठिकाणी मात्र चेंडू मोठा फटका आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक देखील दक्ष आहे. यस, वेल जज कॅच. आता प्रथम उत्कृष्ट या ठिकाणी कलेक्ट केला जातोय महत्वाचा फलंदाज धर्मेंद्र तांगडी. याला मात्र आता मैदान सोडावं लागेल. फटका उत्तम होता, प्लेसमेंट थोडंसं चुकीचं. ऑनसाईडला फटका सजला, चेंडू जातोय शॉट मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आपण दक्ष पाहिलं, अतिशय चांगला झेल त्याच्या माध्यमातून कॅरी झाला. मला वाटतं क्षेत्ररक्षक बिंदास चौधरी याच्या माध्यमातून चांगला झेल कॅरी झाला. महत्वाचा फलंदाज धर्मेंद्र तांगडी याची खेळी मात्र संपुष्टात. नेक्स्ट नो बॅट्समन प्रसाद येतोय. चला पुढील सामन्याच्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. पूर्णा विपक्ष भरोडी. ओके ओके नाही चालेल चालेल ना. ओके ओके. आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण किशोर चौधरीच्या माध्यमातून 2 कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहजगत्या 3 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्या. धावसंख्या 3 पुढे सगळ्या धावसंख्या होती ती 16. सुरेख सुंदर प्रथम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. आउट ऑफ इनसाइडचा चेंडू येतो एक्स्ट्रा कव्हरला. थोडंसं तंबल होतो क्षेत्ररक्षक आणि ज्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होतात त्याकडे 3 धावा कन्वर्ट झाल्या. या 3 धावांनी संघात धावसंख्या होती ती 16. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय पिंटू. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज एक क्रॉस लाईन ऑन साइडचा अतिशय चांगला फटकावून ते कार्पेट चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटला. क्षेत्ररक्षक थोडासा तंबल आहे, मात्र एकच धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. खऱ्या अर्थाने धाव घेताना एस नो वेट या गोष्टींचा अवलंबन फार महत्वाचा असतो. या अनुषंगाने षटक क्रमांक 3 संपत 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 17.
चला चौथा गोलंदाज लगेच आपण यूज करायचा आहे. चौथ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पाला सांघिक चौथा गोलंदाज येतो संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज बिंदास. बिंदास चला प्लीज सरवली संघाचा कॅप्टन आपण थोडंसं वेल कमी घ्या, स्पीडअप करा. बॅक टू बॉलरचा मारा अतिशय प्रतिम उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्या फॉलो थ्रोमध्ये. हा पलीकडे सुंदरचा ऑब्झर्व्हचा फटका होता. बॅक टू बॉलरचा मारा फॉलो थ्रोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं, मात्र एकदम कंप्लीट. एकदम आणि संघात धावसंख्या होती ती 18. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर आहे. स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक ज्याला आपण म्हणू शकता. गोलंदाज पुन्हा एकदा बिंदास. ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका सजला आहे. चेंडू जातोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दक्ष 1 बॉन्स. एका टप्प्याने अतिशय चांगले क्षेत्ररक्षण देखील झालंय. दुसरी धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न आणि या प्रयत्नामधून मात्र बिग विकेट. सांघिक कामगिरी फार महत्वाची संघामधून आहे. एक्झॅक्ट आपण तेच मैदानामधून पाहिलं. चांगली कामगिरी करताना क्षेत्ररक्षक उत्तम थोर त्याच्या माध्यमातून झाला. महत्वाचा फलंदाज प्रसाद याची खेळी मात्र संपुष्टात. खऱ्या अर्थानं अतिघाई आणि संकटात नाही. पहिली धाव अति वेगाने प्राप्त 18 झाले ना 18 ना 19 धावसंख्या 19 आहे. 3 धावांचा कर्ज अजून त्यांच्यावर आहे का? टेन्शन नका घेऊ. प्रदीप ज्युनियर पुन्हा एकदा बिंदास. राटम चेंडूला शॉर्ट अँड पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक्सप्रेस डिलिव्हरी वेगवान चेंडू परिपूर्ण बीट करतो फलंदाज. स्विंग इन मिस. अतिशय चांगला चेंडू. ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका सजला आहे. क्षेत्ररक्षक देखील दक्ष आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एक धावेने स्ट्राईक रोटेट करण्याची संधी प्रल्हाद याला. धावसंख्या एकाने पुरस्कृत धावसंख्या होती ती 20. अतिशय चांगला फटका 1 बॉन्स. एका टप्प्याने मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सरळ सीमेच्या बाहेर जाणार. अतिशय दमदार फटका ताकदवर फटका आपण पाहिला प्रल्हाद तांगडीच्या बॅट मधून. खाडी संघाच्या माध्यमातून पहिला चौकार आहे आणि 23व्या चेंडूवर म्हणजे आता शेवटचा चेंडू बाकी आहे आणि शेवटच्या चेंडूचा देखील चांगला समाचार प्रल्हाद तांगडीच्या बॅट मधून घेतला जाईल का हा देखील थोडासा प्रश्नचिन्ह आहे. चला वेल कमी घ्या, स्पीडअप करा. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील मिस टाइम स्ट्रोक. तर मैदाना लाग लागायची बरी. 2च धावा कंप्लीट. खऱ्या अर्थानं स्ट्रायकर फलंदाज आपली पॉपिंग सोडली नाहीये. 2 धावा कंप्लीट आहेत. या 2 धावाने खाडी संघाची धावसंख्या होती ती 26. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील या. मी सन्मान्य साहिलजी केने यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते या महत्वाच्या सामन्याचं नाणेफेक करायचं आहे. संकेश
एस के आपण देखील या. चला गावदेवी पूर्णा आणि मीर स्पोर्ट भरोडी दोन्ही संघाचे संघनायक आपण त्वरित द्या. वेलकम संजयजी पाटील मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. गावदेवी पूर्णा संघाचे अध्यक्ष आहेत. आपला अध्यक्ष चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळ आयोजित अध्यक्ष चषक 2024 चा पहिला दिवस रात्र आपण ही स्पर्धा पाहतोय. विजयासाठी 27 धावांचं लक्ष्य आहे. जानमान सरवले संघासमोर. चला देवा टावरे हरिदास पाटील आपण त्वरित आपली ऑफिशियली रिपोर्टिंग करून घ्या आणि नाणेफेकीसाठी आपण यायचंय. गावदेवी पूर्णा चला गावदेवी पूर्णा आणि मीर स्पोर्ट भरोडी पूर्णा संघ हरिदास पाटील देवा टावरे आपण त्वरित यायचंय. साहिल केनी आपण यायचंय. संकेत केनी प्रेमनाथ माली स्वर्गीय कबीर निर्माल स्पर्धेचे तिन्ही मुख्य आयोजक यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. वेलकम राकेश टावरे. या स्पर्धेच्या माध्यमातून संघनायक म्हणून जबाबदारी राकेश टावरेच्या खांद्यावर सोपवलेली आहे. वेलकम गावदेवी पूर्णा संघाचे संघनायक आणि वेलकम प्रकाश भगत मीर स्पोर्ट भरोडी या संघाचे संघनायक. बघा दोन्ही संघनायकांच्या माहितीसाठी सर्वप्रथम नाण्याची ओळख करून देतो. एका बाजूला नवीन 40+ आणि दुसऱ्या बाजूला अध्यक्ष चषक 2024 साहिल केनीच्या हस्ते नाणेफेकी उडवली जाईल. काय म्हणणं आहे? नवीन 40+ अशी कॉलिंग आणि एक्झॅक्ट टेस्ट झालेली आहे. खूप खूप धन्यवाद प्रेम माली साहिल केनी आणि SK. नक्कीच राकेश टावरे नाणेफेकी जिंकलात. अध्यक्ष चषक 2024 चं आयोजन कसं वाटलं? खूप छान आयोजन आहे. आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. नाणेफेकी जिंकले काय निर्णय? क्षेत्ररक्षण. मला वाटतं प्रथमच अध्यक्ष चषकामध्ये आपल्या खांद्यावर संघनायकाची जबाबदारी गावदेवी पूर्णा संघाच्या सहकार्याने सोपवलेली आहे. नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय यामागचं मुख्य कारण काय? कारण तर काय नाही, बघूया आता. नाईट स्पर्धा आहे त्यामुळे आम्ही पहिली फिल्डिंग घेतलेली. चालू सीझन मध्ये मीर स्पोर्ट भरोडी संघाबरोबर याआधी आपला सामना झालेला आहे. 2 सामने झालेत. एक त्यांनी जिंकले, एक आम्ही जिंकले. नक्कीच 1-1 ची बरोबरी आहे. इथे 2-1 करण्याची तयारी असेल तर गुरुदत्त चौथ्यावर किडनगरी कशी वाटली आपल्याला? खूप छान आहे आणि मी सर्व मानकुली गामरसांचे आभार मानतो. खूप खूप धन्यवाद राकेश टावरे. आपल्याला शुभेच्छा आहेत. प्रकाश भगत नाणेफेकी गमावलेली आणि प्रथम आपल्याला फलंदाजी आलेली आहे. आपण नाणेफेकी जिंकली असेल तर काय निर्णय? क्षेत्ररक्षण. आता फलंदाजी करायची आहे. गावदेवी पूर्णा संघ एक चांगला ताकदवान संघ आहे. देवा टावरेचा संघ प्रथम फलंदाजी करताना कोणत्या धावा या संघासमोर आपल्या संघासाठी सेफ असतील? 45 ते 50. अध्यक्ष चषकाचं आयोजन कसं वाटलं? खूप छान नियोजन केलेलं आहे गणेश केनी साहेबांनी. खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो नाणेफेकी कक्षामधून ब्रेकिंग न्यूज आहे. गावदेवी पूर्णा संघाचे संघनायक देवा टावरे राकेश टावरेनं नाणेफेकी जिंकली आणि प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेली आहे मीर स्पोर्ट भरोडी संघाला. ऐकूया चालू सामन्याचं दुसरं सत्र आमचे सहकारी मित्र सुनील शेलके सरांच्या माध्यमातून. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद कायम केनी सर. धन्यवाद मोहन भोईर सर. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष चषक आपण सगळेजण अनुभवत आहात. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष माणकोली गावचे कर्तृत्ववान माजी सरपंच सन्माननीय गणेशदादा केणी अर्थात जेग्या दादा यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली गेलेली आहे. स्पर्धेची पहिली रजनी आपण अनुभवत आहात. आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आजच्याच दिवशी तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमनाला गेलेले आहेत आणि असा प्रत्येकाचा आपला खरं तर मतप्रवाह आहे आणि म्हणून तुकाराम बीजेच्याही तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा मी निश्चितच देईल. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम
धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जळी दगडासहित बह्या जैस्या तारी येल्या लाह्या म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नोहे दुजा. पुन्हा एकदा तुकाराम बीजेच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जाऊया आपण या सामन्याच्या दुसऱ्या सत्राकडे. 26 धाबा बनवल्या गेलेल्या आहेत ईगल स्पोर्ट्स खाडी संघाच्या वतीने आणि 27 धाबांचं लक्ष्य गाठायचं आहे जे हनुमान सरवली संघाला हा सामना जिंकण्यासाठी निर्धारित 4 षटकांचा हा सामना. पंच काहीतरी सूचित करतायत 3 धाबांची पेनल्टी जी दिली गेलेली आहे ती ऍड केली जाईल. पंच या गोष्टीकडेही गांभीर्याने लक्ष देऊन आहेत त्याबद्दल तुमचं कौतुक करू आम्ही. आणि आमचे स्कोरर सुद्धा सजग आहेत त्यांच्या वतीने ही सूचना या अगोदर मिळाली होती. जे हनुमान सरवली संघाचा डाव असेल फलंदाजीचा 27 धाबा बनवायच्या आहेत. प्रदीप तांगडी सिनियर येत आहेत. पहिलं षटक सुरू होत आहे. किशोरसाठी डीप होणारा फुलटॉस समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड खेळलेत. पहिल्या चेंडूवर फलंदाजाला बाद करण्याची संधी आली होती परंतु 40+ क्रिकेट म्हटलं की वयाच्या अनेक मर्यादा आहेत किंवा निर्बंध आहेत. शारीरिक हालचाली कुठेतरी मंदावलेल्या असतात आणि त्याचमुळे मग त्याचा परिणाम खेळत असताना तुमच्या खेळावर होतो आणि तोच थोडा जाणवायला लागला. रेग्युलर क्रिकेटमध्ये अशा पद्धतीचं जर चित्र असेल तर फलंदाज बहुतांशी बाद होताना आपण पाहिला असता. परंतु याही गोष्टीकडे आपण वळूयात. यानंतर चर्चा करू. आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. चेंडू पडल्यानंतर थोडा वळलाय आतल्या अंगाने येतोय आणि त्याचमुळे कुठेही चेंडूपाईचा संपर्क झालेला खरं तर आपण पाहिला नाही. मला असं वाटतं पंच ते निश्चितच इकडे पुन्हा एकदा निर्देशित करतील. चेंडूपाईचा हलकासा संपर्क आला होता. अगदी बरोबर. 1 धाव दरम्यान मिळालेली आपण पाहिली. वेलकम देवा टावरे भिवंडी तालुक्याची शान. गेली अनेक वर्ष टेनिस क्रिकेट विश्वाबरोबर जोडलेलं हे व्यक्तिमत्व. यावेळेचा हा चेंडू अत्यंत चांगला आहे. प्रदीप तांगडी सिनियर. खरं तर प्रदीप तांगडी ज्युनियर सुद्धा या संघामध्ये खेळतो आणि काही वर्षांपूर्वी 40+ क्रिकेटशी मी ज्यावेळेस जोडलो होतो अल्पेश त्यावेळेस ईगल स्पोर्ट्स खाडी संघ म्हटला की प्रमोद तांगडी प्रदीप तांगडी अशी ही जी नावं आहेत ती अत्यंत झुंजार खेळी करणारी नावं आहेत. आणि प्रमोद तांगडी म्हटलं की त्याचे फलंदाजी पाहणं हे अत्यंत करमणुकीचं वाटायचं. यावेळेसचा फटका चेंडू बॅटचा संपर्क आल्यानंतर तर सरळ जाऊन पायांवर आदळला. 1 धाव दरम्यान आलेली खरं तर आपण पाहिलेली आहे. खरं तर निर्धारित 4 षटकांचा सामना आहे. 40+ क्रिकेट अनुभवत आहात. किती धावा धावपलकोर असल्या पाहिजेत म्हणजे तुम्ही विजयी व्हाल असं कोणतेही सूत्र क्रिकेटमध्ये नसतं. परंतु संघ कोणता चांगला आहे तुम्ही ज्यावेळेस कमी धावा बनवता आणि त्या डिफेंड करण्यासाठी जीव ओतून खेळता तो संघ निश्चितच चांगला आहे असं पण म्हणूया किंवा ते क्रिकेट प्रेक्षकांना हवं असं वाटत असतं. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. मागच्या बाजूने चेंडू जातोय. एसटी रक्षक चेंडू अडवतायत त्यानंतर फेकी केली जाईल. अनेक मान्यवरांचं आगमन दरम्यान मुख्य व्यासपीठावर या स्पर्धेच्या निमित्ताने होतंय. त्या सर्वांचं आपण नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या वतीने अध्यक्षांच्या वतीने त्यांचं स्वागत करूया. तुमची उपस्थिती या स्पर्धेमध्ये प्रार्थनीय आहे. ही स्पर्धा पूर्णत्वास नेण्यासाठी साहिल केनी असतील त्याचबरोबर संकेत केनी असतील आमचे प्रेमनाथ माडी असतील रविदादा त्याचबरोबर या गावचे शाखा प्रमुख रमाकांतजी या सगळ्यांचं फार मोठं सहकार्य मिळालेलं आहे. आणि याच सहकार्याने मग एखादी स्पर्धा मोठी होत असते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होते. प्रदीप तांगडी. शेवटचा चेंडू या षटकातील कमी गतीने हाताळलेला चेंडू हीच ओळख आहे या गोलंदाजाची. पाहायचं यावेळेस फलंदाज निश्चितच बाद होतील आणि बाद होणारा फलंदाज आपण पाहूया. मला असं वाटतं भरत पाटील परत आहेत जे हनुमान सरवली संघाला इथे पहिला हादरा मिळतोय. 27 धावा बनवायच्या आहेत अशातच गोलंदाजी करणाऱ्या संघाने अर्थात ईगल स्पोर्ट्स खार्डी संघाने चांगली सुरुवात मिळवलेली आहे. कारण प्रदीप तांगडी सिनियर या गोलंदाजाने फक्त 3 धावा दरम्यान खर्च करत असताना हे षटक संपुष्टात आणलेलं आहे. अनेक दावे प्रतिदावे अनेक हल्ले प्रतिहल्ले अनेक योजना मैदानाच्या आतमध्ये आखल्या जातील. कारण 40+ क्रिकेट हे अनुभवाचं क्रिकेट आहे आणि तो अनुभव मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. जी पेनल्टी मिळालेली होती ईगल स्पोर्ट्स खार्डीला ती आता फलंदाजी करणाऱ्या संघाच्या अकाउंटमध्ये ऍड केली जाते. 3 धावा मिळतील. मला असं वाटतं उशिरा रिपोर्टिंग केलं असावं. आणि कोणतंही क्रिकेट असो किंवा कोणताही खेळ असो
त्याची दुसरी बाजू वेळेच्या बाबतीत अनुशासनाची असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून इतकं मोठं आयोजन तुमच्यासाठी ज्यावेळेस केलं जातं त्यावेळेस एक खेळाडू म्हणून, एक कर्णधार म्हणून तुम्हाला वेळेच्या बाबतीत सहकार्य करता आलं पाहिजे आणि तेच सहकार्य इथून पुढे मिळेल. खरं तर हीच अपेक्षा मी बाळगू. क्रमांक 2चं षटक यानंतर फेकलं जाईल आणि दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज तयार होत असलेले आपण पाहू शकाल. योगेश तांगडी येत आहेत. आणि ईगल स्पोर्ट्स खार्डी संघ म्हटलं की मला असं वाटतं 11 पैकी 11, 11 पैकी 10, 11 पैकी 9 असे तांगडी बंधू असतात. आमचे नवीन 40+ क्रिकेट संघटनेतील अत्यंत सक्रिय व्यक्तिमत्व धर्मेंद्र तांगडी सर सुद्धा आम्हाला इकडे पाहायला मिळतात इन ॲक्शन. नवीन 40+ क्रिकेट संघटनेशी ज्यावेळेस मी थोडा दूर झालो होतो त्यावेळेस तेही त्यांच्या गावच्या संघापासून दूर झाले होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना पाहून फार बरं वाटलं. या पद्धतीने खरं तर जीवन असंच असतं जिकडे तुम्हाला अप डाऊन्स येत असतात. कधी काही छोटे थोडेफार खरं तर असे प्रसंग येतात की ज्या प्रसंगांमुळे आपण आपल्या जवळच्या लोकांपासून बाजूला होत असतो. वेळेच्या बाबतीत आपण इथे गांभीर्य बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. हा चेंडू सुद्धा कमी गतीचा फुलटॉस आहे. आडव्या बॅटने फटका सजवलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. डीप मिड विकेटला चेंडू आडवला फेकी झाली. एक धाव मिळाली. मीर स्पोर्ट्स भरोडी संघ यानंतर खेळताना पाहायला मिळेल. आपण पाहू शकाल प्रेमनाथजी भोईर, त्याचबरोबर सुनीलजी पाटील, त्याचबरोबर प्रकाशजी भगत हे तिन्ही खंदे खेळाडू मीर स्पोर्ट्स भरोडी संघाचे इजा करत असताना त्यांची वर्दळ आपल्याला पाहायला मिळते. वेलकम रणजित माळी, तुमचं स्वागत आहे. विनंती असेल मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. मानकोली 40+ मधील एक अत्यंत गुणवंत अशा पद्धतीचे खेळाडू आहेत. गोलंदाजी फलंदाजी या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी त्यांच्या अनेक वेळेस आपण गुरुदत्त 40+ क्रिकेट संघासाठी पाहिलेली. या रणजित, आपलं स्वागत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. पहिल्या चेंडूवर एक धाव इकडे मिळालेली आपण पाहिली. धावफलक पुढे गेले. एकूण धावा आतापर्यंत 27 बनवायचे आहेत. हे दुसरं षटक सुरू आहे. अधिकचा वेळ घेतला जातोय. पंचांना विनंती असेल पण या बाबतीत गांभीर्य बाळगा, जरा पुशअप करा. आकुल टप्प्याचा चेंडू, त्यावर पुलचा फटका. 2 क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत परंतु त्यांच्या मधून चेंडूला काढलं. वेंट लाईक अ बुलेट. अगदी गोळीच्या वेगाने चेंडू निघून गेला. सीमा पार. मिळाल्या धावा 4 चौकार. सोपा चेंडू होता, खराब चेंडू होता असं आपण म्हणूया. ओम साई लाईव्हच्या वतीने तुम्हाला, खरं तर ओम फोटो लाईव्हच्या वतीने तुम्हाला इथे रिप्ले मध्ये बघायला मिळालेलं कशा पद्धतीने फटका तिकडे सजवला गेला. एकतर गती कमी आहे आणि दुसरी गोष्ट आकुट टप्प्याचा चेंडू आहे, त्यामुळे फलंदाजासाठी ही जी सिच्युएशन आहे ती अत्यंत सोपी होती. त्याचा त्याने वापर केला. चौकार मिळाला. यावेळेस उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट कट करतायत क्षेत्ररक्षक. पॉइंटला उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण फॉरवर्ड पॉइंटला दरम्यान आपल्याला पाहायला मिळालं. या फलंदाजाने या डावाचा वेग वाढवण्याचा आतापर्यंत प्रयत्न केलेला आहे, कारण पहिल्याच चेंडूवर चौकार आलेला आपण पाहिला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर स्क्वेअर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव तिकडे मिळाली. यावेळेचा हा चेंडू लॉफ्टेड फटका दरम्यान आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाईल आणि 2 धावा दरम्यान इकडे पूर्ण होतील. खरं तर स्लॉकचा फटका होता तिकडे आणि लॉफ्टेडचाही थोडा टच तिकडे आपण पाहिला होता. या फटक्यामध्ये उचलून मारलं होतं परंतु आडव्या बॅटने प्रहार केला होता. स्लॉकचे फटके हे असे असतात की जे खेळत असताना तुम्हाला विशिष्ट पोझिशन मध्ये येण्याची गरज नाही. जसे जिकडे तुम्ही उभे असता तिथून तुम्ही बॅट फिरवत असता बऱ्याचदा. पुन्हा एकदा स्लॉक करण्याचा प्रयत्न. एसटीच्या मागे चांगलं एसटी रक्षण आणि याच बरोबर इथे फलंदाज किशोर बाद होत असलेले आपण पाहू शकाल. आपण आपल्या टेलिव्हिजन रिप्ले मध्ये बघूया कशा पद्धतीने हा चेंडू दरम्यान तिकडे फेकला गेला होता. साइड अँगलने इकडे दाखवलं जात आहे. एसटी रक्षकाची अत्यंत चाणाक्ष नजर आणि तितकीच दर्जेदार कामगिरी आपण बघत आहात. IPLचा हंगाम सुरू आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सला पराभव दरम्यान तिकडे पत्करावा लागलेला होता आणि सांघिकरित्या दुसरी मॅच आता मुंबई इंडियन्सची सुरू आहे सनरायझर्स बरोबर. आणि सनरायझर्स संघाची फलंदाजी आतापर्यंत फार चांगली झालेली आहे, कारण जवळजवळ 6-7 ओव्हर्सचा खेळ सुरू असताना 90 पर्यंत डाव त्यांचा पोहोचला होता. पाहायचं आहे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असलेले आपण पाहू शकाल. न्यू बॅटर
शिवा आलेले आहेत. मला असं वाटतं बिंदास आहेत तिकडे. 12 प्रतिनिधी थोडे अधिक दूर आहेत त्यामुळे, आणि रात्रीचं क्रिकेट आहे, 40+ क्रिकेट आहे, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. त्यामध्ये तितकं गैर असं काही नाही. चांगलं कॅमेरा वर्क दरम्यान आपण पाहतो, कारण खेळाडूंचे हावभाव टिपले जात आहेत, अगदी क्लोज अँगलनी इकडे दाखवले जात आहेत. ओम फोटो लाईव्ह चं चांगलं कार्य आपण पाहतो. अनिल केनी आमच्या सोबत आहेत, याच गावातील खरं तर या वाहिनीचे ते ओनर आहेत. धावफलक आपण पाहिलं तर 15 वर जाऊन पोहोचलेला आहे. 12 चेंडू आणि 12 धावा अशा पद्धतीचं समीकरण यानंतर उरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण लगेच सज्ज केलं जावं. बारा चेंडू आणि 12 धावा असं समीकरण उरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत गोलंदाजांनी चांगली कामगिरी केलेली आहे, कारण ज्यावेळेस तुमच्याकडे कम्पॅरेटिव्हली कमी धावा असतात त्यावेळेस तुमचं मोराल बऱ्याचदा डाऊन होत असतं. परंतु हे असं न होऊ देता चांगला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये या गोलंदाजाने आतापर्यंत दाखवलेला आहे. क्रमांक 3चं षटक घेऊन नवीन गोलंदाज प्रल्हाद तांगडी येत आहेत. हे सुद्धा एक अत्यंत अनुभवी नाव आहे नवीन 40+ क्रिकेट संघटनेमधील. यावेळेचा चेंडू अत्यंत चांगला आहे, आर्म बॉल आहे, खांद्याचा चांगला वापर करतायत. पहिला चेंडू निर्धाव आलेला दरम्यान आपण पाहिला. कमी रनवे मध्ये गोलंदाजी करतायत. जवळजवळ 7 ते 8 पावलांचा वापर करत असताना गोलंदाजी करतोय. एसटीच्या मागे एसटी रक्षक क्लोज आहे. त्यावेळेचा फटका अत्यंत चांगला आहे, स्क्वेअर ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षकाला कोणतीही संधी नाही. 1-2 टप्पे घेत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. हा चौकार चांगला फटका होता. गोलंदाजाच्या गतीचा चांगला वापर केला. जो अँगल गोलंदाज क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो तो अँगल चांगल्या पद्धतीने कव्हर केला. आपण आपल्या टेलिव्हिजन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहूया. शफल क्रॉस झाले नव्हते, जिकडे उभे होते तिथे वेट चांगल्या पद्धतीने ट्रान्सफर केला गेला. बिंदास चौधरीचं कौतुक करावं लागेल. या पद्धतीचा फटका खेळणं हे अत्यंत कठीण आहे. पाहणं फार सोपं आहे, बोलणं सोपं आहे, पाहणं तर अत्यंत प्रेक्षणीय आहे. म्हणजे हे फटके जर तुमच्या समोर खेळले गेले तर त्या क्रिकेटचा तुम्ही मनस्वी आनंद घेत असता, परंतु खेळणं अत्यंत कठीण आहे. कौतुक करावं लागेल. बिंदास चौधरीच्या क्षमता आपल्याला समजतायत. या बेचा फटका आडव्या बॅटने स्लॉक केलेला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, अंतर मिळालं नाही. क्षेत्ररक्षकाने हा झेल सोडलाय. एक मिळाली, दुसरीही इकडे मिळेल आणि 2 धावा याचबरोबर इकडे पूर्ण होत आहेत. या अगोदरचा चौकार आला, त्या फलंदाजाला बाद करण्याची संधी तुम्हाला मिळते. एक क्षेत्ररक्षक म्हणून तुम्हाला गोलंदाजाला पाठबळ पुरवता आलं पाहिजे, आणि ते जर तुम्ही पुरवलं की मग तुमचा संपूर्ण संघ चार्जअप होत असतं, त्यांचं मोराल बूस्ट होत असतं, एक वेगळ्या पद्धतीचा कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये येत असतो, आणि मग अशातच काही अशक्य गोष्टी सुद्धा तुम्ही शक्य करत असता. डीप होणारा पुलटा समोरच्या दिशेने लॉफ्टेड डीड. यावेळी क्षेत्ररक्षक काय करतील? या क्षेत्ररक्षकाने 2 धावा वाचवलेल्या आहेत, कारण प्रयत्न फार मोठा केला होता, चांगला प्रयत्न होता. जवळजवळ 10 ते 12 पावलांचं अंतर कापलं होतं, आणि सरते शेवटी क्षेत्ररक्षकाला असं समजलं की आपण चेंडूपासून दूर आहोत, म्हणजे त्या कॅच पासून दूर आहोत. प्रदीप तिकडे असावेत. यस, आणि 2 धावा निश्चितच इकडे वाचवल्या. प्रदीप सिनियर आहेत. 23 धावा धावपलकोर जोडल्या गेलेले आहेत, आणि 4 धावांची गरज आहे. या षटकातील 2 चेंडूचा खेळ अजूनही शेष. पुन्हा एकदा समोर ठेवलेला चेंडू आहे, पडल्यानंतर बाहेरच्या अंगाने वळतोय. लेग ब्रेकचा वापर करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज करतोय. चांगलं व्हेरिएशन या गोलंदाजाकडे. कधी कधी तुम्ही अधिकचं व्हेरिएशन दाखवणं हे सुद्धा तुमच्या अंगलट येत असतं. वेलकम घनश्यामजी भोईर साहेब, आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. फार दिवसांनी खरं तर हे सगळे चेहरे इथे पाहायला मिळत आहेत. पंच काहीतरी सूचित करतायत. यस, फलंदाज बाद आहेत. आणि 22च्या रूपाने 1 धाव दरम्यान इकडे कंप्लीट झालेली आपण पाहिलेली आहे. काही मान्यवरांचं आगमन याच दरम्यान होत असल्या कारणाने मैदानाच्या आतमध्ये नेमकं एक्झॅक्टली काय घडलं याकडे थोडा दुर्लक्ष निश्चितच होऊ शकतो. एकाच वेळेला 2 मानसिक कृती तुम्ही करू शकत नाही. शारीरिक कृतीही करता जर आल्या तर मग आपण त्यांचं कौतुक करू, परंतु मराठीमध्ये एक म्हण आहे, 2 दगडांवर पाय दिल्यानंतर आपली फजिती होत असते. त्याच पद्धतीने मग एका वेळेस तुम्ही किती कृती करता
यावर तुमचा रिझल्ट किंवा निकाल अवलंबून असतो. 24 धावा धावपलकावर 2 धाबांची गरज आहे. रनचेस चांगला राहिला, 3 धाबांची गरज आहे. रनचेस आतापर्यंत चांगला राहिलेले आहे. गोलंदाजी सुद्धा चांगली राहिली. मला असं वाटतं 40 धावांपर्यंत जर कुशन असतं इथे या गोलंदाजांकडे ईगल स्पोर्ट्स कार्डीच्या, तर हा सामना त्यांनी तिखट बनवला असता, तीक्ष्ण बनवला असता. यावेळेचा फटका अत्यंत चांगला आहे आणि याचबरोबर लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे चेंडू निघून गेला आणि हा सामना इथे जिंकलेला आहे जय हनुमान सरवली या संघाने. अगदी तिसऱ्या षटकामध्ये हा सामना जिंकला. 27 धाबांचं टार्गेट त्यांच्या वतीने इथे चेस केलं गेलेलं आहे. हार्दिक हार्दिक अभिनंदन जय हनुमान सरवली. या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला. ईगल स्पोर्ट्स कार्डी शिस्तबद्ध क्रिकेट तुम्ही दाखवलं, त्याबद्दल तुमचंही आयोजकांच्या वतीने आम्ही कौतुक करत आहोत. गुरुनाथजी माळीसाहेब यांचंही आगमन इथे या मुख्य व्यासपीठावर झालेलं आहे. श्री गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडा नगरीसाठी त्यानेही फार मोठी मेहनत घेतलेली आहे, त्याबद्दल